आपल्या सर्वांना माहिती आहे की 1 जानेवारी 92ला या नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना दिली। आज हा नववर्षाचा पहिला दिवस आणि महानगरपालिकेचा 32वा वर्धापन दिन हा एक आनंद योग आहे की नवीन वर्षातच तारखेलाच वर्धापन दिन असणं हा एक दुर्मिळ योगायोग आहे। आणि या निमित्त या ठिकाणी उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी, नागरिक, महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांना ज्ञात आहे की आपल्या महापालिकेची काही वैशिष्ट्ये आहेत, काही अंगभूत वैशिष्ट्ये आहेत आणि काही आपल्या कामातून आपण निर्माण केलेली वैशिष्ट्ये आहेत। ग्रामपंचायतीमधून थेट महापालिकेत रूपांतरित झालेली ही देशातली पहिली स्थानिक स्वराज्य संस्था आहे नवी मुंबई महापालिका। आणि याच्या स्थापनेपासूनच त्यांनी स्वतःचं एक वेगळेपण या महापालिकेने जपलं आहे। कोणतेही काम दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण रीतीने करायचं हा ध्यास कायम घेऊन या देशातील एक आधुनिक शहर, 21व्या शतकातील शहर म्हणून या शहराची एक ओळख ही संपूर्ण देशभर दृढ झाली आहे। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की पालिका प्रशासनामध्ये काम करणारे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या इतकंच किंबहुना त्यापेक्षा जास्त इथले सर्व सक्रिय लोकप्रतिनिधी, इथले सर्व जागरूक नागरिक या सर्वांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे। आणि त्यामुळेच 21व्या शतकातील आधुनिक शहर या टप्प्यापर्यंत आज ही महापालिका पोचलेली आहे। हा या सर्व लोकांच्या अथक प्रयत्नातून हे उभं केलेलं हे विश्व आहे। वर्धापन दिन म्हटलं की गेलेल्या कालावधीचा मागोवा घेण्याचा आणि आगामी संकल्प आखण्याचा दिवस असतो। या दृष्टीने देखील आजचा हा वर्धापन दिन हा महत्त्वाचा आहे। मागील वर्षभरामध्ये अनेक क्षेत्रामध्ये आपण घोडदौड केलेली आहे। अनेक पुरस्कारांनी, मानस सन्मानांनी या नवी मुंबई महापालिकेला गौरवण्यात आलेला आहे। गेल्या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण 2022मध्ये आपण देशात 3रे आणि राज्यात प्रथम क्रमांकाचे मानांकन कायम केलेले आहे। यावर्षी 2023चं स्वच्छ सर्वेक्षणचा निकाल हा अद्याप येणं बाकी आहे, पण मला विश्वास आहे की यावर्षी देखील आपला बहुमान होईल इतकी चांगली कामगिरी आपण केलेली आहे आणि आपण त्या निकालाची सर्वजण वाट पाहत आहोत। कचरामुक्त शहराचे 5 स्टार मानांकन गेल्या वर्षी आपल्याला प्राप्त झालेलं आहे। तसंच ODF कॅटेगरीमध्ये सर्वोच्च जो वॉटर प्लस मानांकन आहे ते देखील आपल्याला गेल्या वर्षी प्राप्त झालेलं आहे। आणि वॉटर प्लस आणि 5 स्टार मानांकन प्राप्त करणारं महाराष्ट्र राज्यातलं एकमेव शहर हे नवी मुंबई महापालिका आहे, हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो। आणि इथल्या सर्व लोकप्रतिनिधींनी आणि लोकांचा सहभाग हा इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की गेल्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर इंडियन स्वच्छता लीग याच्यामध्ये बेस्ट ऑफ इंडिया अंतर्गत 3 राष्ट्रीय विक्रम हे आपण या ठिकाणी स्थापित केलेले आहेत। त्यामध्ये 1 लाखाहून अधिक नागरिकांनी एकत्र येऊन घेतलेली स्वच्छतेची शपथ किंवा 26,000हून अधिक नागरिकांनी घेतलेली डिजिटल स्वच्छतेची शपथ किंवा स्वच्छता चित्रकला स्पर्धेत जवळपास 2,83,000 विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग, असे अनेक विक्रम आपण या ठिकाणी केलेले आहे। राज्य पातळीवर देखील माझी वसुंधरा अभियानामध्ये क वर्ग महानगरपालिकेमध्ये राज्यातील सर्वोत्तम पर्यावरणशील शहराचा बहुमान गेल्या वर्षी नवी मुंबई महापालिकेला प्राप्त झालेला आहे। तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा 2022पासून जी सुरू झालेली आहे त्यामध्ये देखील क वर्ग महानगरपालिकांमध्ये राज्यात प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचा सन्मान हा नवी मुंबई महापालिकेला मिळालेला आहे। हे सर्व पुरस्कार आपल्यासमोर या ठिकाणी सांगताना मला अतिशय आनंद होतो आहे। नवी मुंबईमध्ये आपण एक नवीन ओळख या सौंदर्यीकरणाच्या निमित्ताने सुरुवात केलेली आहे आणि त्याला आपली भौगोलिक जी क्षेत्र आहे त्याच्याप्रमाणे आपल्याकडे पाणथळ ज्या जागा आहेत त्याकडे आकृष्ट होणारे जे रोहित पक्षी आहेत म्हणजे फ्लेमिंगो आहेत त्यांच्या माध्यमातून
या नवी मुंबई शहराचे हे आधुनिक शहराबरोबरच एक फ्लेमिंगो सिटी म्हणून देखील जगभरात एक नवीन ओळख या ठिकाणी निर्माण होत आहे. आणि याचाच एक भाग म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे की टाकाऊ यंत्रापासून बनवलेली एक फ्लेमिंगोची 26 फुटी शिल्पाकृती हे ज्वेल ऑफ नवी मुंबई या ठिकाणी आपण लावलेली आहे आणि त्याचा बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्समध्ये त्याची नोंद या ठिकाणी घेतलेली आहे. नवी मुंबई ही फ्लेमिंगो सिटी हा ब्रँड नेम अधोरेखित करण्याचं नियोजन हे महापालिकेकडून सुरू आहे आणि त्याला देखील आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद या सगळ्या ठिकाणी मिळत आहे. सौंदर्यीकरणाबरोबरच स्वच्छतेमध्ये देखील ही या शहराची ओळख आहे आणि यामध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग हे आपलं बलस्थान आहे. कचरा कमी करणे, कचऱ्याचा पुनर्वापर करणे आणि पुनर्प्रक्रिया करणे म्हणजे रिड्यूस, रियूज आणि रिसायकल या 3R संकल्पनेमध्ये आपण अनेक मोहिमा राबवलेल्या आहेत आणि आपले अनेक मॉडेल्स जे आहेत हे देशभरात केंद्र शासनाकडून हे गौरवण्यात आलेले आहेत. शाळामध्ये राबवला जाणारा ड्राय वेस्ट बँकसारखा उपक्रम असो किंवा 3R ऑन व्हील्ससारखा उपक्रम असो, त्याचबरोबर मासळीच्या कचऱ्यावर अभिनव उपाय शोधणाऱ्या फिशपेड उपक्रमाची देखील केंद्रीय पातळीवर दखल घेण्यात आलेली आहे. सानपाडा उड्डाणपुलाखाली सुशोभीकरणाच्या निमित्ताने आपण गेमिंग झोन जे केलेला आहे त्याचा देखील राष्ट्रीय पातळीवर त्याची नोंद घेण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती असेल की नामांकित उद्योगपती श्री आनंद महिंद्र यांच्या ट्विटनंतर जगभरात या आपल्या सानपाडा उड्डाणपुलाची प्रतिकृती ही जगभर पोचलेली आहे आणि त्याची जगाने दखल घेतलेली आहे आणि इतर शहरांनी देखील त्याचं अनुकरण करायला सुरुवात केलेली आहे. विष्णुदास भावे नाट्यगृहातील स्वच्छता आणि सुविधाचे मध्यंतरी इन्स्टा रील बनवून काही कलाकारांनी, प्रतिथयश कलाकारांनी या ठिकाणी रील टाकले होते आणि त्याला देखील 4 लाखापेक्षा जास्त हे कौतुक या लोकांनी पाहिलेले आहे आणि राज्यभर या आपल्या विष्णुदास भावे नाट्यगृहाची स्वच्छता आणि सुविधांचा प्रसार सगळीकडे झालेला आहे. अशा अनेक गोष्टीमध्ये नवी मुंबईने आपले वेगळेपण नेहमीच सिद्ध केलेलं आहे. सद्यस्थितीत या प्रदूषणाच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने आपण या शहराची हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहोत. पाण्याचे योग्य नियोजन आपण तर करत आहोतच, परंतु भविष्याचा वेध घेऊन स्वतःच्या मालकीचे मोरबे धरण असताना देखील शहरातील झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून आणि 2050मधील लोकसंख्या विचारात घेत आपण भविष्याचे जलनियोजन या ठिकाणी करत आहोत. त्यासाठी आपण अनुभवसंपन्न तज्ज्ञ व्यक्तीची समितीची स्थापना केली आहे आणि यामधून आपण जलस्रोतांच्या नवीन उपलब्धतेचा अभ्यास करत आहोत. आपल्या महापालिका क्षेत्रातील ग्रंथसमृद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान स्मारक हे एक वैशिष्ट्यपूर्ण स्मारक आहे. ज्ञान हीच शक्ती या संकल्पनेवर आधारित हे जे ऐरोली येथील आपलं स्मारक आहे हा देखील आता देशातच नव्हे तर जगभरात एक ज्ञान स्मारक म्हणून नावाजलं जात आहे. देशातील सर्वोत्तम आयकॉनिक वास्तू म्हणून EPC वर्ल्ड पुरस्काराने त्याचा सन्मान करण्यात आलेला आहे आणि बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार तसेच आपल्या राज्यातील आणि देशातील जे अनेक सामाजिक सुधारक होते, जे तज्ज्ञ मंडळी होती, त्यांच्या विचारांचा त्या ठिकाणी वेध, हा विचारवेध या व्याख्यान शृंखलेद्वारे आपण विचारांचा जागर त्या ठिकाणी केलेला आहे. आणि मला असं वाटतं की फक्त सौंदर्यीकरण किंवा स्वच्छता हाच आपला अजेंडा नसून कला, संस्कृती, ज्ञानाचा वारसा, विचारांचा वारसा अशा सर्व बाजूंनी या शहराचा आणि इथल्या नागरिकांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची सेंट्रल लायब्ररी या ठिकाणी नियोजित आहे आणि त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय सायन्स पार्क ही देखील नियोजित आहे आणि त्याचं काम देखील सुरू आहे. लवकरच त्या ठिकाणी त्याची पूर्तता होईल. ऐरोली येथे अजून एक आधुनिक नाट्यगृह या ठिकाणी उभं राहत आहे. आपल्या शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, नवी मुंबई शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण शहरावर नजर ठेवण्यासाठी 1,500हून अधिक CCTV बसविण्याचं काम हे प्रगतीपथावर असून या जानेवारी महिन्यामध्ये त्याची कार्यान्वित होण्याची सुरुवात या ठिकाणी होणार आहे.
आणि या सर्व कॅमेऱ्याच्या माध्यमातून या शहराला आणि इथल्या नागरिकांना एक सुरक्षा कवच हे या ठिकाणी देण्यात येणार आहे। ही एक फार मोठी उत्तरदायित्व महापालिकेकडून पार पाडण्यात येत आहे। मियावाकी शहराची जंगल निर्मिती आपण करतोय, ज्याला आपण शहराचे फुफ्फुसं म्हणतो, अशी ही अर्बन फॉरेस्ट ही आपण या ठिकाणी निर्माण करतोय। आजपर्यंत निसर्ग उद्यानामध्ये किंवा ज्वेल ऑफ नवी मुंबई या ठिकाणी आपण अशा प्रकारची मियावाकी पद्धतीची लागवड केलेली आहे। एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आलेला ज्वेल ऑफ नवी मुंबई प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा मियावाकी पद्धतीचा शहरी जंगल प्रकल्प आहे, हे सांगताना मला या ठिकाणी आनंद होत आहे। इथल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण विरंगुळा केंद्र, काळजी केंद्र अशा प्रकारचे अनेक उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत। आपल्याला माहिती आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण अनेक संकल्पना या ठिकाणी राबवलेल्या आहेत। त्यापैकीच एक ज्येष्ठ नागरिकांना आपण बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा देखील उपलब्ध करून दिलेली आहे। शहरातील या नागरिकांसाठी अनेक सोयी सुविधा देत असतानाच प्रशासनाने आपले जे कर्मचारी आहेत त्यांचे कर्मचारी हिताय भूमिका देखील या ठिकाणी केलेली आहे। महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी वृंदांकडून चांगल्या कामाची अपेक्षा करत असताना आयुक्त म्हणून त्यांना सेवेमध्ये नियमानुसार मिळणारे लाभ देणं देखील हा तितकाच महत्त्वाचा भाग आहे। या बाबीकडे प्राधान्याने लक्ष देत मागील 1.5 वर्षामध्ये जवळपास 45 संवर्गातील 346 अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे जवळपास 1192 एवढे अधिकारी कर्मचारी यांना 3 लाभाच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे। यात मला एक गोष्ट विशेषत्वाने नमूद करण्यासारखी आहे, ती म्हणजे हा लाभ देताना आपण प्राधान्याने तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार करण्यात आलेला आहे। सांगण्यासारखे खूप आहे। आजच्या वर्धापन दिनी त्यामधील ठळक बाबींची नोंद घेणे एवढंच मला महत्त्वाचं वाटतं। नवी मुंबई शहराकडून नेहमीच मोठ्या अपेक्षा असल्याचे केंद्रीय व राज्य पातळीवर बोलले जाते, याची जाणीव ठेवूनच महापालिका काम करीत असते। अपेक्षा त्यांच्याकडूनच ठेवल्या जातात ज्यांच्याकडून त्या पूर्ण होतील अशी खात्री आहे। म्हणूनच मला वाटते की शासनाकडून नेहमी नवी मुंबई महापालिकेकडून अपेक्षा केली जाते। स्वच्छ, सुंदर व पर्यावरणशील शहराचे मानांकन अधिकाधिक उंचावत उत्तमोत्तम सुविधा देऊन नागरिकांचे जीवन सुखकर करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे। त्या पाठीमागे इथले सहकार्यासाठी नेहमीच तत्पर असणारे लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांचा सक्रिय पाठिंबा आणि सहयोग आजपर्यंत मिळत आलेला आहे, तो भविष्यात देखील मिळत राहील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा वर्धापन दिनाच्या आणि नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।